टोपकर सर. आपल्या स्मृतिपटलांची एक मोठी गंमत आहे. कधीकधी आपण एखादी गोष्ट खूप आठवण्याचा प्रयत्न करतो. अगदी बुद्धीला ताण दिला तरी त्या पटलावर कसलीही अस्पष्टशी देखील स्मृतिचित्र, चिन्ह किंवा तो प्रसंग येतच नाही. आणि कधीकधी आपण नकळतपणे शांत बसलेलो असताना अचानक काहीतरी वाचनात येतं किंवा समान दृश्यानुभव येतो आणि आठवणींचे पदर असे उलगडू लागतात की जणू आपण फ्लॅशबॅकमध्ये जणू संपूर्ण चित्रपटच बघतोय. असंख्य बारीक सारीक गोष्टी मनपटलावरती पटापट झरझरपणे आपल्यासमोर उलगडत जातात. आज अशीच भेट होऊन 40पेक्षा जास्त वर्ष होऊन गेलेल्या टोपकर सरांची आठवण प्रकर्षानं झाली आणि डोळ्यात पाणी आलं. सन 1980च्या सुमारास मी पाचगणीच्या संजीवन विद्यालयात शिकायला होतो. गणित हा विषय आला. तो विषय शिकवणारे SD देशपांडे सर लांबून येताना जरी दिसले की मला कापरं भरायचं. अचानकपणे घंटानाद झाल्याप्रमाणे भीतीनं हृदय थरथर कापायचं. हृदयाचे ठोके वाढायचे. काही चुकलं की ते कान असा पिळायचे की 3-4 दिवस कानाच्या पाळ्या अगदी लाल्या लाल गाजरासारख्या दिसायच्या आणि खूप दुखायच्या. एकदा माझा होमवर्क राहिला होता. मनात प्रचंड भीती वाटत होती. मग मी गणिताच्या तासाला दांडी मारली आणि शाळेच्या पाठीमागच्या झाडीत लपून बसलो. थोड्या वेळानं तहान लागली म्हणून मी पाणी पिण्यासाठी निघालो तर त्या रस्त्यातच एका बाजूला एक वयोवृद्ध, जाड भिंगाचा मोठा चष्मा घातलेले, काळसर वर्णाचे, पायजामा शर्ट, अंगात ग्रे कलरचा अर्धा स्वेटर आणि चटईवर बसून समोर प्राचार्यांच्या निवासस्थानाचं, बंगल्याच्या परिसराचं चित्र काढणारे एक चित्रकार निवांतपणे रंगकाम करत बसले होते. लँडस्केपच्या हाफ इम्पिरियल साईजची ती फ्रेम होती. त्याच्यावर ताणून बसवलेल्या हँडमेड पेपरवर अतिशय तल्लीनपणे ते चित्र काढण्यात रमामाण झाले होते. मी ते चित्र बारकाईनं पाहण्यात इतका गुंग झालो की पाणी पिण्याचं विसरूनच गेलो आणि अचानक देशपांडे सरांचा पाठीवर हात पडला. त्याचवेळी जागृत अवस्थेत आलो. त्यावेळी चित्रकाराबरोबर बोलायचं मात्र राहून गेलं, पण त्यांचं रंगकाम आणि चित्र मात्र कायम मनात घर करून राहिलं. एकदा संजीवनच्या लायब्ररीमध्ये रावसाहेब पंडित आणि कृष्णाराव पंडित या फाउंडर्सची लाईफ साईजची ऑइल कलरमध्ये केलेली 2 मोठी पोर्ट्रेट्स लावली गेली. त्या दोन्ही चित्रांवर सही होती B.R. टोपकर. मी फार भारावून गेलो होतो ती चित्र पाहून. एकदा पाचगणीच्या मुख्य रस्त्यावर श्रीकृष्ण मेडिकलच्या अरुंद माडीवर थंडी ताप आला म्हणून डॉक्टर अरुण परब यांच्याकडे गेलो होतो. तर दवाखान्यात बाहेरच्या वेटिंग रूममध्ये 2 पोर्ट्रेट्स पाहिली. एक होतं चित्र डॉक्टर सावंत आणि दुसरं डॉक्टर परब यांच्या वडिलांचं. त्या दोन्ही चित्रांवर सही होती B.R. टोपकर. मग सतत आजारी पडण्याचा बहाणा करून मी ती चित्र पाहायला जायचो. पुढं मी चित्रकार व्हायचं आणि एकदा तरी टोपकर सरांना भेटायचंच हे मनात ठरवूनच ठेवलं होतं. कला शिक्षणाच्या निमित्तानं मी बाहेर पडलो आणि टोपकर सरांची भेट घ्यायची राहूनच गेली. एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीत मी पाचगणीला आलो. त्यावेळी कोणीतरी सांगितलं, टोपकर सर सीझनमध्ये महाबळेश्वरला दर उन्हाळ्यात चित्र काढायला येतात. मग मात्र मी अगदी ठरवून टाकलं की चित्रकार टोपकरांना भेटायचंच. हे ठरल्यामुळं एसटीनं मी महाबळेश्वरला पोहोचलो. मे महिना संपून पावसाळा लागणार होता. महाबळेश्वरमध्ये नेहमीप्रमाणे थंडी होतीच, पण नुकत्याच पडलेल्या पावसामुळं सगळं वातावरणही उदास होतं. महाबळेश्वरच्या पेटीट लायब्ररीच्या चौकातच पूनम आणि नुक्कड नावाची 2 मोठी हॉटेलं होती. त्या दोन्ही हॉटेलांच्या मध्ये साधारणपणे 6 फुटाचं एक बोळ होतं. त्या बोळामध्ये टोपकर सर राहतात आणि तिथं चित्र काढतात ही माहिती मी मिळवली होती.
माझ्या मनात त्यांना खूप वर्षानंतर भेटायची अनावर ओढ, उत्सुकता आणि प्रचंड उत्साह होता. एस टी बसमधून उतरून मी घाईनं चालत चालत पूनम हॉटेलच्या चौकात पोचलो. माझी नजर टोपकर सरांना अधीरपणे शोधत होती, पण सर कुठंच दिसत नव्हते. त्या बोळात 3-4 मोठ्या पिशव्या आणि इतर थोडंफार साहित्य अस्ताव्यस्तपणे पडलं होतं. फ्रेम केलेली काही निसर्गचित्र आणि व्यक्तिचित्र पावसानं चिंब भिजून वेडीवाकडी रस्त्यावर पडली होती. चित्रांच्या फायली आणि त्यातली जलरंगातली चित्र पावसानं भिजल्यामुळं रंग उघळून चिकटून बसली होती. मी त्या उघड्यावर पडलेल्या चित्रांची, चित्रकाराच्या संसाराची झालेली वाताहत पाहून खूप उदास झालो, व्यथित झालो. पण जवळपास चित्रकार कुठंच दिसेना. मग हॉटेलवर चौकशी केली तर एकानं समोर बोर्ड दाखवलं. आता ज्या ठिकाणी पार्किंग आणि टॅक्सी स्टँड आहे तिथं पूर्वी पटांगण आणि मराठी शाळा होती, आणि त्या शाळेच्या आवारात चित्रकार B.R. टोपकर डोकं मानेत खुपसून मोठमोठ्यानं हमसून हमसून उसासे टाकत रडत होते. लहान मुलाप्रमाणे भिंतीला टेकून बसले होते. मी जवळ गेलो, त्यांच्या पाठीवर हात ठेवला आणि त्यांचे डोळे पुसले. लाल ओल्या मातीनं त्यांचा पायजामा शर्ट खराब झाला होता. रडून रडून डोळे सुजले होते. मी त्यांना माझी ओळख करून देताना संजीवनचा माजी विद्यार्थी सुनील काळे आहे आणि त्यांच्याच चित्रप्रेरणेनं आता कला महाविद्यालयात शिकतोय हे सांगितलं आणि त्यांना बरं वाटलं. आपल्या क्षेत्रातला कोणीतरी विद्यार्थी भेटला हे ऐकून त्यांना तरतरी आली. मी त्यांना जवळच्या हॉटेलमध्ये नेलं. चहा पाणी नाश्ता खायला घातल्यानंतर थोडं मन स्थिर झाल्यावर त्याने मग त्यांची हकीकत सांगायला सुरुवात केली. टोपकर सर पाचगणीच्या संजीवन विद्यालयात बरीच वर्षे कला शिक्षक होते. मुलांना चित्रकला शिकवताना ते क्राफ्टही शिकवायचे. सुट्टीमध्ये महाबळेश्वरच्या घनदाट जंगलात जाऊन वेड्यावाकड्या वाळलेल्या झाडाच्या फांद्या गोळा करायच्या. त्या वाळलेल्या फांद्यांमधून वेगवेगळ्या आकाराचे प्राणी, पक्षी, मूर्त अमूर्त भन्नाट प्रकार शोधायचे. त्या फांद्या योग्य त्या साईजमध्ये कापायच्या, त्यांना घासून पुसून स्वच्छ करायचं, पॉलिश करायचं आणि सुंदर शो पीसेस बनवायचा त्यांना अगदी छंदच लागला होता. एकदा जंगलात गेल्यावर कोणत्या तरी विषारी गवताची त्यांना ॲलर्जी झाली. त्या ॲलर्जीची इतकी वाढ झाली की ते सतत शरीर खाजवू लागले. हातापायांच्या बरोबर संपूर्ण चेहरा आणि शरीराच्या प्रत्येक भागात ही खाज वाढू लागली. ते एकही मिनिट स्वस्थ बसत नसत. अनेक उपचार करून झाले, पण वाढलेली ॲलर्जी आणि कलेच्या प्रती असलेली निष्ठा आणि प्रेम ते थांबवू शकले नाहीत. या प्रचंड जीवघेण्या रोगाला सोबत घेऊन ते जगत होते आणि सगळा भार परमेश्वरावर सोपवत आनंदानं कलासक्त मनानं जगत होते. त्या विधात्यावर चिडण्यापेक्षा आपल्याजवळ असलेल्या कलाकार ताकदीवर त्यांची श्रद्धा मोठी होती. शाळेनं इतर मुलांना ही ॲलर्जी होऊ नये म्हणून टोपकर सरांना रामराम केला, पण त्याची त्यांनी कधी तक्रार केली नाही. महाबळेश्वर परिसराची जलरंगात, तैलरंगात निसर्गचित्र काढायची, काष्ठशिल्प तयार करायची, कोणत्याही व्यक्तींची ऑर्डरप्रमाणे फोटोवरून तर कधी समोर बसून चित्र काढायची आणि न लाजता पूनम आणि नुक्कडच्या बोळात चित्र विकायची आणि तिथंच बैठक मारून कलासाधना करायची. हात सतत चालू ठेवत राहायचा त्यांना ध्यास होता. त्यांना विषयाचं कोणतंही बंधन नव्हतं. कधीकधी महाबळेश्वरला येणारे हौशी पर्यटक राहत असलेल्या हॉटेलवर त्यांना बोलावून घेऊन स्त्रियांची, मुलांची, स्वतःची एकत्रित चित्र काढून द्यायला सांगायचे. एकदा दूरवर असलेल्या हॉटेलमध्ये ते चालत गेले आणि त्यांचे इतर सामान आणि चित्र त्यांनी पूनम हॉटेलच्याच बोळामध्ये ठेवलेले होते. चित्र पूर्ण करून ते निघाले आणि अचानक वळवाचा मोठा धुवाधार पाऊस भर दुपारी कोसळू लागला. टोपकर सर वेगानं धावत ओलेचिंब होऊन रस्त्यानं पळत सुटले होते, पण 4-5 किलोमीटरचं अंतर ते पार करू शकले नाहीत.
दोन्ही हॉटेलमध्ये बोळात ठेवलेली त्यांची अनेक चित्र, फ्रेम्स, जलरंगातले पोर्टफोलिओ, काष्ठशिल्पातले अनेक नमुने, जगण्याचं सामान, पुस्तकं, कपडे, इतर वस्तू वेगानं छपरावरून पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या पाण्यामुळं उद्ध्वस्त झाले. सगळं मातीमोल झालं. ज्या टोपकर सरांना पाहण्याची, त्यांची चित्र बघण्याची, त्यांच्याशी कलाविषयक गुपितं जाणून घेण्याची जी ओढ होती, ती अशा रीतीनं याच दिवशी पूर्ण होईल याची मी कधी कल्पनाच केली नव्हती. मी आर्ट कॉलेजला शिकतोय याचा त्यांना भारी आनंद झाला. हाताला तर कधी पायाला सतत खाजवत माझी चित्र पाहायला येणार असं ते म्हणायचे. यथाशक्ती मी त्यांना थोडी मदत केली. आम्ही पूनम चौकात आलो. मग त्यांचा संसार पुन्हा उभा करायला मदत केली. जलरंगातली सगळी चित्रं एकमेकाला चिकटून थबथबीत भिजलेली होती. ती चित्र सुटी करताना ते मला चित्रांची स्टोरी सांगायचे. पण चित्रांचे रंगच उघडून अस्पष्ट झालेले, दृश्य काही दिसायचंच नाही. मग ते मला सांगताना भावूक व्हायचे, भावना विवश व्हायचे. खूप छान झालं होतं हे चित्र. यातला लाईट भारी पकडला होता. या चित्रात डेप्थ, पर्स्पेक्टिव्ह छान जमले होते. यातले कॉम्पोजिशन झकास झाले होते. असे काही बाई आठवेल तसं ते बोलत सुटले होते. हे सांगत असताना त्यांच्या डोळ्यात पाण्याच्या धारा सतत वाहत होत्या आणि हात चिकटून पडलेली चित्र सोडवण्यात मग्न होता. खरं सांगायचं तर एखाद्या मरण पावलेल्या स्वतःच्याच आपत्त्याचं शेवटचं मुखदर्शन घ्यावं, तसं आपल्याच चित्रांचं अंतिम मुखदर्शन घेत होते ते. संपूर्ण दिवस संध्याकाळपर्यंत मी त्यांना मदत करत होतो. हळूहळू सगळी वाया गेलेली चित्र आम्ही वेगळी केली. त्याचा ढिगारा तिथून हलवला. काष्ठशिल्प आणि इतर चांगल्या अवस्थेतल्या वस्तू स्वच्छ पुसून घेतल्या आणि संध्याकाळी परत दुकान सुरू झालं. संध्याकाळी परत जाताना त्यांच्या चेहऱ्यावर माझ्या मदतीमुळं थोडंसं हसू पसरलं. मग मी माझ्याकडे असलेल्या चपटा रोल असलेल्या कॅमेऱ्यात आमचा मोकळ्या पटांगणात एकमेव फोटो काढला आणि त्यांचा निरोप घेतला. कोल्हापूरला B.R. टोपकर, अण्णा टोपकर या नावानं प्रसिद्ध होते. त्यांचा जन्म कुरुंदवाड, जिल्हा कोल्हापूर इथं 7 मे 1924 रोजी झालेला होता. 1951 मध्ये ते GD आर्ट पेंटिंग ही पदविका मिळवलेले कलाकार होते. चित्रकलेवर प्रचंड निष्ठा, श्रमांच्या कोणत्याही सीमा ओलांडणारी कुवत, प्रतिभेचा स्पर्श आणि निष्काम कर्मयोग आचरणात आणून विरुद्ध परिस्थितीला सतत सामोरं जात कलेवर असलेली श्रद्धा त्यांनी कधीही ढळू दिली नाही. निराश न होता, त्वचेची असह्य व्याधी सोबत असून सुद्धा सांपत्तिक स्थिती चांगली नसूनही ते हौसेनं कला शिक्षक, आर्ट कॉलेजचे प्राध्यापक, मुक्त चित्रकार, काष्ठशिल्पकार या भूमिकांमधून कला जीवन जगत राहिले. त्यांच्यासारखाच प्रसंग माझ्यावर एकदा आला होता. 1999 साली मॅप्रो गार्डनमध्ये माझं प्रदर्शन वळवाच्या पावसानं धुवून गेलं. असंख्य चित्र पावसात भिजून वाया गेली. कुणीही मदत केली नाही. त्यावेळी B.R. टोपकर सर आठवले. त्यांची कोणतीही आसक्ती न धरता कलेप्रती पूर्ण श्रद्धापूर्वक जीवन जगण्याची ओढ आठवली. सगळं काही संपलं असलं तरी पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली असा संदेश मिळतो. तो संदेश घेऊन मी पुन्हा सावरलो. आपण पुन्हा उभं राहून दुःखाच्या यातनांना निर्भीडपणे नव्यानं चित्रनिर्मितीला सामोरे जाणारे टोपकर सर प्रत्येक अडचणींच्या प्रसंगांच्या वेळी मला आठवत राहतात. चित्रकलेसारख्या अनिश्चित क्षेत्रात अनेक अडचणींना सातत्यानं तोंड देऊन जगताना माझं प्रेरणास्थान ते ठरतात. आजही मी महाबळेश्वरला गेलो
की पूनम हॉटेलच्या चौकात मुद्दाम जाईन. थांबल्यावर तिथं मला टोपकर सर दिसतील चित्र रंगवताना. आजूबाजूला कितीही गर्दी असली तरी गप्पा मारत सफाईदारपणे गप्पा गोष्टी करत कोल्हापुरी स्टाईलनं सांगत राहतील, हा लय बेस्ट स्पॉट होता. तुम्हीही मुद्दाम महाबळेश्वरला गेला की पूनम चौकात जरूर जा. आता तिथं भव्य असं मोठं अत्याधुनिक पूनम हॉटेल दिसेल. त्याच्या उजव्या बाजूचं छोटंसं बोळ म्हणजे टोपकर सरांची प्रदर्शनाची जागा. त्या हॉटेलमध्ये प्रवेश करताना उजव्या हाताच्या भिंतीवर तुम्हाला दिसेल फुल इम्पिरियल साईजमध्ये केलेलं जुनं पूनम हॉटेलचं चित्र. त्या मालकाने फ्रेम करून आठवणीनं लावलंय आणि त्या चित्राच्या खाली सही असेल ती जरूर पहा. तिथं लिहिलेलं असेल B.R. टोपकर. मी यापुढं तिथे गेलो की कॉफी पिताना अर्धा कप टोपकरांसाठी जरूर ठेवणार, त्यांची आठवण म्हणून. कारण तिथंच आमची कॉफी घेत पहिली भेट झाली होती. 97 वर्षाचा खूप मोठा प्रदीर्घ प्रवास करून आता टोपकर सर खूप लांबच्या प्रवासाला गेले आहेत. पैलतिरी, कधीही परत न येण्यासाठी. टोपकर सर, अण्णा टोपकर यांच्या या आठवणी लिहिल्या होत्या. चित्रकार सुनील काळे यांनी. त्यांचा मोबाईल नंबर 9423966486. वाचन दत्ता सरदेशमुख.